कोण बघणार यांच्याकडे? घरामध्ये पाणी नाही, राबून ज्या वेळेला कुटुंब मोठं होतं, पोराला नोकरी नाही, लग्नाची पोर ज्या वेळेला होते त्यावेळेला कर्जाचा डोंगर डोक्यावरती असतो आणि लग्नाचा खर्च पेलवत नाही, म्हणून ज्या वेळेला बाप आत्महत्या करतो त्या उघड्या पडलेल्या घराकडे ना शरद पवार फिरकत, ना छगन भुजबळ फिरकत, ना दुसरे कोणी फिरकत. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो एकच सांगतोय, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासोबत तानसेनभाई आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये आपल्या युतीचं सरकार म्हणजे येणारच. आणि मी तसा अडवाणींकडनं शब्द घेतलेला आहे. अडवाणी साहेब, हा महाराष्ट्र तुमच्या मागे मर्दासारखा उभा राहील, वाघासारखा उभा राहील. तुम्ही पंतप्रधान होणार म्हणजे होणारच, पण पंतप्रधान झाल्यानंतर हा माझा गोरगरीब शेतकरी आहे याच्याकडे पाहायला विसरू नका, हे मी त्यांना जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून जो आपण वचननामा काढलेला आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा म्हटलंय की शेतकऱ्याला कर्ज मुक्त करू. कर्ज माफ नाही दादा, कर्ज मुक्त. कारण माफ कोणाला करतात? गुन्हेगाराला करतात. शेतकरी गुन्हेगार आहे? शेतकरी माझा गुन्हेगार नाही, शेतकरी या देशाचा राजा आहे आणि शेतकऱ्याला माफ करण्याची लायकी राष्ट्रवादीवाल्यांची नाही आहे. या शेतकऱ्याला कर्ज मुक्त करायचं आहे. घराघरामध्ये वीज द्यायचे, पाणी द्यायचं आहे, रोजगार द्यायचा आहे, शिक्षणाच्या सोयी आणायच्या आहेत. नुसती स्वतःची शिक्षण संस्था काढून शिक्षणाचा सम्राट होता येत नाही. आणि मागे मी ज्या वेळेला येत होतो, कदाचित त्या गावचे सुद्धा शेतकरी असतील. कोणाच्या पोटात? आणि तोच पैसा आता तुमच्या समोर येणार आहे. मागे ज्या वेळेला मी तिथून येत होतो तेव्हा वाटेमध्ये मला शेतकऱ्यांनी अडवलं. मला म्हणाले, दादा आमचा वाली कोणी नाही, आमच्या जमिनी चालल्या या शिक्षण संस्थे घेत चाललेली आहे. पण मी त्यांना ताकीद दिलेली आहे, याद राखा माझ्या गोरगरिबाच्या शेतकऱ्यातला 1 इंच जरी घेतलात तर गाठ शिवसेनेची आहे, हे विसरू नका. तुम्ही आत्ता थोड्या दिवसासाठी सत्ताधारी आहात, पण हा जनसागर जो उसळलेला आहे, हा जनसागर जो असंतोष पेटलेला आहे, तो तुम्हाला रसा तळाला नेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेला मी माझ्या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याची 1 इंच सुद्धा जागा त्याच्या इच्छेविरुद्ध आम्ही कोणाला घेऊ देणार नाही. आणि म्हणून फक्त मला सगळ्यांनी एकदाच हात वर करून निर्धाराने सांगायचे, पैसा कोणाचा येणार आहे? कुठून येणार आहे? कोणाचा पैसा आहे? आहे ना? मग असा पैसा तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही हात लावणार आहात का? हात वर करून सांगा, मला जोरात सांगा. पैशाला शिवणार आहात? दारू येईल, दारूला हात लावणार आहात? कदाचित माता भगिनींना साड्या चोळ्या घेऊन येतील. मी माता भगिनींना विचारतोय, स्वीकारणार आहात? भूलतापा मारतील, फसणार आहात? राष्ट्रवादीला मतदान करणार आहात? मग निर्धार एकच करा की हे आता करंट सरकार, इथे खासदारही आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा मर्द भगव्याचा पाईकच असेल. लाचार खासदार माझ्या या जिल्ह्यातनं जाणार नाही, एवढी एकच शपथ घ्या आणि निर्धार करा. चला दिल्ली जिंकूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.